नमस्कार. आज आपण पी-सी-ओ-डी मधील डाएट काय असतं याविषयी चर्चा करूया. एक खूप मोठे आपल्याकडे महाराष्ट्रीयन लेखक होऊन गेले. त्यांचं नाव आहे पु. ल. देशपांडे. ते नेहमी असं म्हणत असेल, की क्रिकेटविषयी बोलताना म्हणायचे, की क्रिकेट हा चर्चा करण्याचा विषय आहे, खेळण्याचा नाही. तर मला असं वाटतं, की डाएटमध्ये सुद्धा हाच प्रकार आहे, की आपण डाएटविषयी खूप चर्चा करतो. पण जेव्हा अंमलात आणायचं आहे किंवा जेव्हा खरंच डाएट करायचं आहे, त्यावेळेस आपण नुसतं चर्चेवरती सोडून देतो. तर पी-सी-ओ-डीमधलं सगळ्यात महत्त्वाचं जे काही पॅथॉलॉजी आहे, ती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, की इन्सुलिन रेझिस्टन्स ही पॅथॉलॉजी आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही बंद करायचं आहे, ते आहे साखर आहे, गूळ आहे किंवा फळं आहेत, फळांमधली फ्रुक्टोज आहे आणि मध आहे. या गोष्टी प्रकर्षाने 100% तुम्हाला बंद करायला लागतात. कारण ह्याचा जेवढा तुम्ही वापर कराल, तेवढं शरीरामध्ये इन्सुलिन हे सिक्रीट होत असतं आणि तुमची जी काही पी-सी-ओ-डीची पॅथॉलॉजी आहे, ते वाढण्यास मदत होत असते. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे ज्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटविषयी मी बोलत नाहीये, पण जे काही रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत, यामध्ये मैदा आहे, मैद्याचे पदार्थ आहेत, जे घरी बनवलेलं असो किंवा बाहेरील असो किंवा बेकरी प्रॉडक्ट्स आहेत किंवा भात, स्टार्च आहे की बटाटा आहे किंवा राईस आहे की तांदळाचे किंवा तांदळाचे पदार्थ आहेत, यासारखे पदार्थ कटाक्षाने तुम्हाला बंद करायला लागतात. जर तुम्हाला खरंच पी-सी-ओ-डीमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे किंवा पी-सी-ओ-डी आजार तुम्हाला बरा करायचा आहे, तर या 2 गोष्टी डाएटमध्ये तुम्हाला फॉलो ह्या करायलाच लागतील.